राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या ते आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक तारीख होती। आज शेवटच्या क्षणाला आज आपण काँग्रेस पक्षातर्फे किती जागांवरती उमेदवारी अर्ज भरलेत, काय सांगाल? सर्वप्रथम तुमचं धन्यवाद का तुम्ही प्रत्येक वेळी आमची काँग्रेस पक्षाची बाजू या ठिकाणी तुम्ही मांडता। तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा आजचा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता। आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद गटामध्ये 3 गटामध्ये आणि 5 ज्या पंचायत समितीच्या गणामध्ये आम्ही आज या ठिकाणी फॉर्म दाखल केलेले आहेत आणि हे फॉर्म पक्षाच्या आदेशाप्रमाणे दाखल केले आहेत। सर्व नवीन चेहरे आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत। कारण आता तुम्ही बघताय आंबेगाव तालुक्यामध्ये म्हणजे आता ही जी सरकार आहे हे सरकारकडं इतका म्हणजे पैशाचा घोळ इतका लोट चालला आहे यांचा प्रत्येक निवडणुकीमध्ये का हे यांना असं वाटतं की सर्वसामान्य माणसाला विकत कसं घेता येईल, आपल्याला कशी निवडणुकीला सामोरं जाता येईल। परंतु आंबेगाव तालुक्यातील ज्यातना सुज्ञ आहे या माध्यमातून पक्षाच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत। आता बघूया पुढच्या काळामध्ये काय होतं आणि कशा पद्धतीने चालतं ते। जेवढ्या जागांवरती उमेदवार अर्ज दाखल केले तेवढ्या जागा लढणार आहे का कोणाला पाठिंबा देणार आहे पक्ष? नाही, आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही। पण काँग्रेस पक्ष नेहमी सोबत लढला आहे कारण विचारसरणीचा प्रश्न आहे आणि कोणत्या विचारसरणीला आम्ही पाठिंबा द्यायचा? जी विचारसरणी काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात आहे त्यांना आम्ही पाठिंबा द्यायचा का? जे लोकांमध्ये दुरी निर्माण करतात, वाद निर्माण करतात, अशा लोकांना आम्ही पाठिंबा द्यायचा का? आम्ही सर्व धर्म समभाव मानणारा काँग्रेस पक्ष आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जाणारा पक्ष आहे। त्याच्यामुळे आमचा कोणालाही पाठिंबा द्यायचा काही प्रश्न येत नाही। आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने पंजाच्या चिन्हावरती आम्ही निवडणूक लढवणार। या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळत असताना महाविकास आघाडी जी राज्यामध्ये आहे ती तालुक्यात का दिसत नाही? तुम्ही का स्वभाव निर्णय लढवताय? का तुमची बोलणी नाही? महाविकास आघाडीचा पण प्रश्न असा आहे का तुम्हाला मी सांगितलं महाविकास आघाडीमध्ये पण काही जे ठराविक पक्ष आहेत हे प्रत्येक वेळी एकाच पक्षातून सगळे ट्रेनिंग घेऊन बाहेर आलेले आहेत। हे वारंवार मी मांडलेलं आहे आणि ते गोल गोल फिरवतात आणि त्यांनी आत्ताच्या वेळी पण असं गोल गोल फिरवतात। त्यांना असं वाटतं फक्त जेव्हा निवडणूक लढतील तेव्हा त्यांना काँग्रेस पक्षाच्या लोकांचा मत पाहिजे, त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर पाहिजे। परंतु जेव्हा कार्यकर्त्यांची एवढी पाळी येईल तर तेव्हा हे म्हणजे वेगळ्या पद्धतीने जातात आणि महाविकास आघाडी काय नाही, हे सगळं ढोंग आहे, बाकीचं काही नाही आहे। हे फक्त लोकांना फक्त म्हणजे एक अशी कोणत्या प्रकारची मूर्खपणा मानवायचा हा फक्त हे माध्यमातून महाविकास आघाडीचे बाकीचे घटक पक्ष करतात असं मला या ठिकाणी वाटतं। तालुक्यामध्ये आमदार दिलीपराव वळसे पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यांना शह देण्यासाठी बाकीचे सर्व पक्ष एकत्र आले, त्याच्यात तुम्ही का दिसत नाही? तुम्हाला काय वाटतं की त्यांना आपणही त्याच्यासोबत सामील झालं पाहिजे? नाही, असं आहे का त्या घटक पक्षामध्ये काही विचारसरणीचे काही लोक आहेत ज्या विचारसरणीबरोबर आम्ही जाऊ शकत नाही। त्याच्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाचा एक विचारसरणीचा पक्ष आहे, त्याच्यामुळे आम्ही आमचं विचारसरणी वेगळे असल्या कारणाने आम्ही पक्षाच्या माध्यमातून उमेदवार उभे केलेले आहेत। 8 पैकी किती जागांवर तुम्हाला विजयाची खात्री वाटते? आता असं तर हे कुणी सांगू शकत नाही। आम्ही तर म्हणतो 8 पैकी 8च जागा आमच्या येणार। शेवटी मायबाप जनता, मतदार जनता ही आहे जी मतदार जे कौल देतील तो आम्हाला मान्य असेल। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत माध्यमातून जी काही विकास कामं केली जातात ती विकास कामं आतापर्यंत कुठं दिसलीत का आणि येणाऱ्या भविष्यात त्या तुमच्या उमेदवारामार्फत कोणती कामं केली जातात? नाही, आता प्रश्न असा आहे का कोणती कामं दिसलीत का आणि आमचे उमेदवार कोणती कामं करणार? आता जी कामं झालेली आहेत, जेव्हा आता जी कामं झालेली आहेत ते कार्यकर्त्यांना पोचण्यासाठी, त्यांना मोठे म्हणजे धनधानके बनवण्यासाठी हे सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून सगळं चाललेलं आहे। कारण त्यांचेच कॉन्ट्रॅक्टर कार्यकर्ते कॉन्ट्रॅक्टर आहेत, तेच कॉन्ट्रॅक्ट घेतात, तेच टक्केवारी घेतात, ते सगळे पैसे खातात आणि ते सगळं घोळमेळ करतात आणि ते सगळं भ्रष्टाचार करतात। त्याच्यामुळे आमच्या आज तर काम काय, आता तुम्ही बघा रस्त्यांची काय अवस्था आहे, सगळे खड्डे आहे। इथून भीमाशंकरला कधी जायला निघालं तर कोणताही व्यक्ती नीट भीमाशंकरपर्यंत पोहोचू शकत नाही खड्ड्यांमुळे। अशी परिस्थिती आहे सगळी। काही नाही, फक्त हे विकास कामांचं नाव करतात, परंतु विकास कामाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार आहे। परंतु पुढच्या काळात जेव्हा आमचे उमेदवार निवडून येतील तेव्हा आम्हाला कोणत्या पद्धतीने जायचं तेव्हा उमेदवार निवडल्यानंतर आम्ही ते ठरवू। उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 10 दिवस हातामध्ये राहतात, हे मतदारांना काय आव्हान कराल पक्षातर्फे? काय मतदारांना आम्ही आव्हान फक्त एवढंच करणार का तुम्हाला माहिती आहे काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षाच्या नावाने यांनी नेहमी बॉम्ब मारल्या भ्रष्टाचारी पक्ष आहे म्हणून भ्रष्टाचार करत। परंतु आज कधी तुम्ही बघितलं तर या सत्ताधारी पक्षांचे कार्यालय हे एक्झिक्युटिव्ह 5 स्टार हॉटेलच्या पुढे कार्यालय झालेले आहे। कुठून पैसे आले? आज त्यांचे ठेवी कधी बघितले तुम्ही? हजारो कोटीच्या माध्यमात त्यांचे ठेवी झाले, हे पैसे कुठून आले? हे सगळं तुमचे आमचे लुटलेले पैसे आहेत। आणि ह्या माध्यमातून मी लोकांना फक्त एवढं सांगू इच्छितो, तुमच्या सर्वसामान्यांच्या जनतेमध्ये राहणारे हे जे माझे उमेदवार आहेत या लोकांना तुम्ही मतदान करा। हे सर्वसामान्य लोक तुमच्याबरोबर 24 तास तुम्ही राहतील, तुमच्या अडचणी समजून घेतील आणि तुम्ही काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान करावे अशी सर्व मतदारांना मी या ठिकाणी नम्र विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस।